सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे शुक्रवार. तर आज मी करणार आहे मिठाची पूजा. तर ती कशा प्रकारे करतात तर मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ही पूजा केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरात सुख शांती समृद्धी राहते. आपल्याला पूजेसाठी लागणारं हे साहित्य आहे. तर एक चौरंग घ्यायचा आणि त्याच्यावरती पिवळ्या कलरचा कपडा असा अंथरायचा. जेथे आपण पूजा मांडणी करतो त्या ठिकाणी स्वच्छ जागा पुसून घ्यायची, तिथं एक स्वस्तिक काढायची आणि त्याच्यावरती चौरंग किंवा पाट ठेवायचा आणि त्याच्यावरती पिवळा कपडा असा अंथरायचा. पिवळा असेल तर पिवळा, नाहीतर मग लाल. त्यानंतर एक पान ठेवायचं, त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा, त्याच्यावरती थोडं हळद कुंकू टाकून माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा. आपल्याला पूजेसाठी लागणारं साहित्य आहे फुलं, हार, हळद कुंकू, अक्षदा, 7 पानं, 3 वेलची, तूप, 2 छोटे दिवे, एक मोठा दिवा, 2 वाती, खडं मीठ म्हणजे जाडं मीठ ते घ्यायचं. तर अशा प्रकारे आपल्याला साहित्य लागणार आहे. एक चौरंग किंवा पाट किंवा लाल कपडा किंवा पिवळा कपडा जो पण तुमच्याकडे आहे तो, धूप, अगरबत्ती, अशा प्रकारे आपल्याला पूजेचं साहित्य लागणार आहे. ही पूजा तुम्ही शुक्रवारी सायंकाळी किंवा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर करू शकता. वास्तुशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात मिठाचे उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात. चिमूटभर मीठ नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि घरात सुख समृद्धी आणण्यासाठी उपयोगी ठरतात. एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी आणि मीठ मिक्स करून घराच्या मुख्य हॉलमध्ये जर तुम्ही उत्तर पूर्व दिशेला ठेवलं तर यामुळे घरातील आर्थिक समस्या दूर होतात. जर घरामध्ये सतत वादविवाद होत असतील तर दररोज किमान शुक्रवारी बादलीवर पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून फरशी पुसावे. घरातील कोणाला किंवा लहान मुलांना दुष्ट लागली, नजर झाली तर चिमूटभर मीठ त्यांच्या डोक्यावरून 7 वेळा उतरून वाहत्या पाण्यात किंवा घराबाहेर फेकून द्यावं. शक्यतो पाण्यामध्येच टाकावं. ज्याने नजर लागली तर ती नजर उतरून जाते. आंघोळीच्या पाण्यात जर तुम्ही चिमूटभर मीठ टाकून आंघोळ केली तर शरीरातली जी थकान आहे ती थकान दूर होते. बरेच छोटे छोटे उपाय आहेत जे मिठाचे आपण केले तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते. तर अशा प्रकारे मी ताटामध्ये स्वस्तिक काढले. तर मग मी मोठ्या दिव्याला 5 टिक्के हळद कुंकू आणि त्या दिव्याला सजवलेलं आहे आणि छोटे जे 2 दिवे आहेत त्यांना पण मी तसंच छानपैकी सजवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला तिन्ही दिवे व्यवस्थित त्यांना हळद कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर हे बघा, मी खडं मीठ आणलेलं आहे. हे खडं मीठ आपल्याला आजच्या पूजेमध्ये वापरायचं आहे. घरात जे मीठ आहे बारीकवालं जे आपण रोजच्या जेवणामध्ये वापरतो ते मीठ आपल्याला वापरायचं नाही. जे दुकानामध्ये अख्खं खडं मीठ म्हणतात ना, जे मिळतं ते मीठ आपल्याला आणायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जो मोठा दिवा आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे खडं मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित ते मीठ आपल्याला पूर्ण दिवा भरून घ्यायचा आहे. तर त्या मिठावरती आपल्याला एक छोटा दिवा ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित मीठ भरल्यानंतर त्याच्यात एक छोटा दिवा ठेवा त्याच्यावरती आणि आपल्याला त्याच्यामध्ये 3 वेलची टाकायची आहेत. हे साहित्य तुम्ही प्रत्येक शुक्रवारी वापरू शकता, पण मीठ आपल्याला प्रत्येक शुक्रवारी नवीनच घ्यायचं आहे. हे वापरलेलं मीठ परत त्या दुसऱ्या पूजेला चालत नाही, कारण त्याच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा, आता आपण पूजा केल्यानंतर त्याच्यामध्ये जी आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा आहे ती ऊर्जा मीठ शोषून घेते, म्हणून आपल्याला ते मीठ वापरायचं नाही. तर अशा प्रकारे खालच्या दिव्यामध्ये मी 3 वेलची टाकल्या, त्याच्यानंतर एक दिवा ठेवला, त्याच्यामध्ये आपण 2 चम्मच तूप टाकलं, कारण तो दिवा आपल्याला 1 तास पेटवत ठेवायचा आहे. त्यानंतर 2 वाती एकत्र करून तुपाच्या दिव्यामध्ये आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर अशा प्रकारे मी तिन्ही दिवे व्यवस्थित भरून घेतले. माता लक्ष्मीला हळद कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायची आहे. तर माता लक्ष्मीला शुक्रवारी तुम्ही गुलाबाचं फूल अर्पण करा. तर अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित फुलांनी सुंदर सजवून घ्यायचं आहे आणि त्याच्या बाजूला तुम्हाला खायची जी आणलेली पानं आहेत ती पानं ठेवायची आहेत. त्यानंतर त्या पानांना हळद कुंकू तुम्हाला
हळद कुंकवाचे टिक्के लावायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली पूजा झालेली आहे. तर ही पूजा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी आठवणीनं करा. खूप छान वाटतं आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तर आपलं अशा प्रकारे दिवा प्रज्वलित केला आणि धूप अगरबत्तीने ओवाळलेला आहे. तर आजची आपली शुक्रवारची पूजा संपूर्ण झालेली आहे. तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली नक्कीच मला कमेंट करा. असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि या मिठाचं आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे दिवा आपल्याला 1 तास तुपाचा असाच पेटवत ठेवायचा आहे, फक्त 1 तास. आता हे बघा, हे दिवे अलगद उचलायचे. आता हे दिवे विझलेले आहेत आणि या मिठाला हात न लावता, हा मिठाचा दिवा जो आहे ना, हात न लावता हा असा उचलायचा आणि हे जे मीठ आहे ना पाण्यामध्ये टाकायचं. पाण्यामध्ये टाकायचं आणि हे पूर्ण मीठ विरघळल्यानंतर मग हे पाणी जे आहे ना बेसिंगमध्ये टाकायचं. कारण आता आपण ही जी पूजा केली तर घरातली नकारात्मक ऊर्जा मीठ पूर्ण शोषून घेते. तर या मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे. तर हे मीठ बेसिंगमध्ये टाकायचं म्हणजे जेणेकरून आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. कुठल्याही झाडाला किंवा इकडे तिकडे फेकू नका, बेसिंगमध्ये टाका. तर अशा प्रकारे शुक्रवारी पूजा करायची आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी. तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना.